सध्या दिल्लीतील जंतर मंतरवर नेट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। पेपर फुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाने एक कथित राजीनामा पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे। व्हायरल पत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला आहे। या पत्रावर 21 जुलै 2026 ही तारीख असल्याचं सांगितले जात आहे। तसेच हे पत्र पंतप्रधानांना उद्देशून लिहिल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे। पत्रातील मजकुरानुसार वारंवार समोर येणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा पद्धतीवरील विश्वास कमी झाला आहे। त्यामुळे या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं या कथित पत्रात नमूद करण्यात आलं आहे। एवढंच नाही तर या अपयशासाठी सरकारच्या नेतृत्वालाही जबाबदार धरल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे। मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की धर्मेंद्र प्रधान यांनी खरंच राजीनामा दिला आहे का? या दाव्याची पडताळणी केली असता धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पंतप्रधान कार्यालयाकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। राष्ट्रपती भवनाकडूनही त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही। तसंच केंद्र सरकारकडून किंवा स्वतः धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून राजीनामा दिल्याबाबत कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही। त्यामुळे केवळ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्राच्या आधारे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणं योग्य ठरणार नाही। आता या पत्रातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हायरल पत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं नाव केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख आणि राजीनाम्याचा मजकूर दिसत असला तरी केवळ अशा स्वरूपाचं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होणं म्हणजे राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला गेला असे होत नाही। कोणत्याही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याबाबत अधिकृत प्रक्रिया आणि त्याची सार्वजनिक घोषणा महत्त्वाची असते। त्यामुळे या व्हायरल पत्राच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी होईपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं किंवा ते खरं असल्याचं मानणं दिशाभूल ठरू शकतं। विशेष म्हणजे सध्या नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। त्यामुळेच त्यांच्या नावाने कथित राजीनामा पत्र व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे। मात्र सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्राला अधिकृत राजीनामा पत्र समजणं चुकीचं ठरू शकतं। थोडक्यात सांगायचं झालं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा दावा करणारे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या पत्रात नीट आणि पेपर फुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन किंवा केंद्र सरकार किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून या राजीनाम्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे हा दावा सध्या दिशाभूल करणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।